वचन दिले तू मला या मालिकेमध्ये ऊर्जा आणि शौर्य बोलत असताना शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, काय ग ऊर्जा, कशाबद्दल विचार करतेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला सांग, मी जर काही सांगितलं तर तू नीट ऐकून घेशील का? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो ऊर्जा, सांग ना मला. त्यावर ऊर्जाने शौर्यला असं म्हटलेलं असतं की मी ज्याप्रमाणे या सगळ्यात अडकले ना, त्यामागे नेमकं कोण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मला त्या बाईला शोधावं लागेल, तिच्या मुलीला शोधावं लागेल. तर तू देशील का मला साथ? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा विचारतेस काय? आदेश दे मला, मी आत्ताच्या आत्ता कामाला लागतो. मी त्या बाईला आणि त्या मुलीला देखील शोधतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तुला एकट्याला त्या दोघींना शोधायचं नाहीये, तर मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार आहे. म्हणजे आपण दोघांनी मिळून हे मिशन पूर्ण करूया. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे. आणि अशातच आता ऊर्जा आणि शौर्याचा मास्टर प्लॅन ठरलेला असतो की नेमकं कसं कुठून काय करायचं ते. आणि अशातच आपण पाहतोय आता शौर्य हा ऊर्जा बरोबर त्याची फोर व्हीलर घेऊन घरातून बाहेर पडला आहे. आणि बराच वेळ झालाय, पण त्या दोघांचा अजूनही काहीच पत्ता नाहीये. हर्षवर्धनला जेव्हा हे कळतं त्याच वेळेला तो स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जावर मला बारीक लक्ष ठेवायला हवं, नाहीतर ही ऊर्जा नको त्या उठाठेव्या करून ठेवेल आणि त्यानंतर मला खूप भारी पडतील. आणि अशातच आता थेट हर्षवर्धनने त्या बाईला ज्या पद्धतीने ऊर्जाच्या मागावर लावलेलं असतं, अगदी त्याच एरियामध्ये आता ऊर्जा पोहोचलेली असते. शौर्य या ठिकाणीच ती बाई बहुतेक राहत असावी. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा खरं बघ, महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे तिचं नाव सुद्धा नाहीये. तिच्या मुलीचं नाव फक्त तुला माहितीये. कदाचित तिच्या मुलीचं नावही डमी असावं आणि मला असं वाटतंय ती या वस्तीतली नसावी. त्यावर ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य तू जे काही बोलतोयस ते अगदीच चुकीचं असेल असं नाही म्हणणार मी, पण प्लीज माझं ऐकून घे. या सगळ्यामध्ये नक्कीच आपण काही ना काही पुरावे नक्कीच शोधून काढू शकतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो ऊर्जा, मी अजिबातच डिसअपॉइंट होत नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे. आणि अशातच आता रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या काही शाळकरी मुलींना थांबवत ऊर्जा विचारत असते, काय ग मुलींनो, तुम्ही मला सोनाली बद्दल काही सांगू शकता का? त्यावर त्यातली एक मुलगी म्हणत असते, सोनाली कोणत्या शाळेसाठी आणि कोणत्या वर्गात आहे, कितवीला वगैरे वगैरे. त्यावर ऊर्जाला नेमकं काही सांगता येत नसतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, बघा ना, इतक्या उंचीची आहे आणि बहुतेक तिच्या दोन्ही किडन्या निकामी आहेत. हे वाक्य ऐकल्यावर त्या मुली म्हणत असतात, खरं तर ताई, तू ज्या पद्धतीने सांगतेस ना, अशी कोणतीच ऊर्जा आमच्या या वस्तीमध्ये राहत नाही किंवा आमच्या शाळेत सुद्धा नाहीये. म्हणजे कोणाची किडनी फेल आहे असं आम्हाला काहीच माहिती नाहीये. त्यावर त्या मुलींना आता ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे तुम्ही जावा, मी बघते. आणि अशातच आता थेट शौर्य म्हणत असतो, ऊर्जा खूपच डिफिकल्ट आहे असं शोधणं, साधी गोष्ट नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हो शौर्य, पण आता करायचं काय? आणि अशातच आता ऊर्जाला गाडीच्या आरशातून मागून चालत येणारी एक मुलगी दिसते आणि ऊर्जा निरखून तिला पाहते तर ती सोनालीच आहे. आणि अशातच आता शौर्याला ऊर्जा इशारा करते आणि ऊर्जा म्हणत असते, बघ शौर्य, तीच ती मुलगी असावी. तेवढ्यात ऊर्जा गाडीतून उतरते. तेवढ्यात मागून चालत येणाऱ्या सोनालीचं लक्ष त्या ऊर्जाकडे जातं आणि सोनाली चांगलीच घाबरते. सोनाली स्वतःशी बोलते, अरे बापरे, ही वकिलीनबाई इकडे. आणि अशातच आता सोनाली मागचा पुढचा विचार न करता थेट मागच्या मागे पळण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे ऊर्जाने बरोबर हेरलेलं असतं. लगेचच आता ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य ती बघ, ती सोनाली मला बघून पळण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, ऊर्जा म्हणजे पाणी इथेच कुठेतरी मुरतंय. तेवढ्यात ऊर्जा आता त्या सोनालीच्या मागे मागे पळत असते. पण सोनाली तिथल्याच गल्लीने आता नेमकी कुठे नाहीशी झालेली असते हे अजिबातच ऊर्जाला कळलेलं नसतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य देखील एका वेगळ्याच गल्लीत शिरलेला असतो आणि पुढच्या टोकावर जात शौर्याने त्या सोनालीला धरलेलं असतं. सोनाली म्हणत असते, सोडा सोडा, मला का धरताय तुम्ही आणि कोण आहात तुम्ही? तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यने सोनालीला म्हटलेलं असतं, शांत हो,
शांत हो, तू पळतेस का? आम्हाला बघून तू पळतेस आणि तुझं नाव सोनाली आहे. त्यावरती म्हणत असते मी कुठे पळते. तेवढ्यात मागून ऊर्जा तिथे पोहोचलेली असते आणि ऊर्जाने पाहिलेलं असतं शौर्यने सोनालीला धरलेलं आहे. लगेचच ऊर्जा आता सोनालीला धरते आणि ती म्हणत असते शौर्य तू हात काढ. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते काय गे, मला बघून का पळत होतीस तू? अगं अशा प्रकारे पळशील तर तुझ्या दोन्ही किडन्या ज्या खराब आहेत त्या कधी चांगल्या होतील का? तुला स्वतःच्या तब्येतीची अजिबातच काळजी नाही का? तेवढ्यात सोनाली म्हणत असते ताई ताई मला सोड, मला जाऊ दे. त्यावर ऊर्जा म्हणत असते अगं असं काय करतेस तू? म्हणजे तू आणि तुझी आई माझ्याशी खोटं वागलात तर? त्यावर सोनाली म्हणत असते ताई माझ्या आईला कोणीतरी धमकी दिली होती असं वागायला, नाहीतर ती अशी वागलीच नसती. हे सगळं ऐकल्यावर आता थेट सोनालीला ऊर्जाने विचारलेलं असतं ठीक आहे तुझी आई कुठे आता सांग. त्यावर सोनाली म्हणत असते नाही मी नाही सांगू शकत माझी आई कुठे आहे ते. एवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यने ऊर्जाला असं म्हटलेलं असतं ऊर्जा ही असं नाही ऐकणार, हिला उचलूया आपल्या गाडीत टाकूया आणि त्यानंतर हिला एका बंद खोलीत नेऊन अडकवून ठेवूया, मग हिला कळेल. आणि अशातच आता थेट ऊर्जाने तिला धरत आपल्या गाडीत आणून ठेवलेलं असतं. सोनाली सुटण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या ती सुटू शकत नसते. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता शेवटी सोनाली वैतागते आणि म्हणत असते प्लीज मला सोडा, मला जाऊ दे. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो ठीक आहे तुला आम्ही जाऊ देतो पण तुझ्या आईचा नंबर दे. त्यावर नाईलाज असतो सोनालीला आपल्या आईचा नंबर द्यावा लागतो आणि तेवढ्यात शौर्यने या बाईला फोन केलेला असतो. ती बाई लगेचच फोन उचलते. शौर्य बोलू लागतो काय मग, माझ्या बायकोला खोटी केस देणारी बाई तूच आहेस ना? त्यावर लगेचच आता ती घाबरलेली बाई म्हणत असते कोण बोलताय तुम्ही? त्यावर शौर्य म्हणत असतो मी ऊर्जाचा नवरा बोलतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, फोन कट केलास ना तर खूप भारी पडेल तुला. तुझी मुलगी माझ्या ताब्यात आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र ती बाई खूपच घाबरते आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो तुझी मुलगी जर तुला हवी असेल तर मी सांगेन तसं तुला करावं लागेल. त्यावरती बाई म्हणत असते माझी मुलगी तुमच्या ताब्यात आहे. कसं काय खरं मानू मी, कदाचित तुम्ही खोटं सुद्धा बोलत असाल. त्यावर शौर्य म्हणत असतो ठीक आहे हा बघ तुझ्या मुलीचा आवाज, बोल ग तुझ्या आईशी. त्यावर सोनाली बोलू लागते आई मला सोडव. आई या माणसाने मला धरून ठेवलंय, मला ते अजिबातच सोडायला तयार नाही आहेत आणि परत असं म्हणतायत की एखाद्या अंधाऱ्या खोलीत नेऊन मला बांधून ठेवणार. आता त्या बाईला कळून चुकलेलं असतं की आपली मुलगी याच माणसाच्या तावडीत आहे. आता आपल्याला या माणसाचं ऐकायलाच हवं. आणि अशातच आता ती बाई बोलत असते ठीक आहे दादा काळजी करू नका, मी तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे पण माझ्या मुलीला सोडा. त्यावर शौर्य म्हणत असतो हो सोडेन तुझ्या मुलीला, मी तुझ्या मुलीला अजिबातच माझ्याकडे ठेवणार नाहीये पण तू मी सांगशील तसं करशील तरच. त्यावर सोनालीला आता तुम्ही सोडलात तर मी तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे असा शब्द त्या बाईने दिलेला असतो. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते आत्ताच्या आत्ता आम्ही सांगतोय त्या ठिकाणी पोच. आणि लगेचच आता ती बाई घरातून बाहेर पडलेली असते ज्या ठिकाणी ऊर्जाने बोलवलेलं असतं त्या ठिकाणी जायला. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. शौर्य आणि ऊर्जा नेमके कुठे गेले आहेत हे हर्षवर्धनला कळत नसतं आणि अशातच आता थेट हर्षवर्धन त्या बाईला फोन करतो पण ती बाई काही केल्या हर्षवर्धनचा फोन उचलत नसते आणि हर्षवर्धनचं टाळकं फिरतं. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो या बाईला काय आता मस्ती आली आहे का, माझा फोन उचलत नाही, हिला तर आता दणका दाखवूनच दिला पाहिजे. इकडे आपण पाहतोय आता ती बाई कशी बशी त्या ग्राउंड मध्ये पोहोचलेली असते जिथे आधीपासूनच ऊर्जा शौर्य आणि तिची मुलगी सुद्धा असते. लगेचच ती बाई म्हणत असते ऊर्जाताई माफ करा, मला तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी मला एका व्यक्तीने खूपच त्रास दिला आणि शेवटी नाईलाज असतो मला त्याचं ऐकावं लागलं. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो कोणी तुला हे सगळं करायला भाग पडलं. त्याच वेळेला आता त्या बाईने ज्या व्यक्तीचं नाव घेतलेलं असतं ते असतं हर्षवर्धन जहागीरदार. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो काय हे सगळं हर्षवर्धन जहागीरदारने केलंय, तू खोटं तर बोलत नाहीस ना? त्यावरती बाई म्हणत असते अजिबातच नाही, ऊर्जाला बर्बाद करण्यासाठी
ऊर्जाला नेस्तनाभूत करण्यासाठी त्या माणसाने विडा उचललाय. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आता तर तुला काळजीच करायची गरज नाहीये. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे आणि या हर्षवर्धन जहागीरदारच्या विरोधात तुझ्या बरोबर उभा राहीन. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य शौर्य शांत हो. मला माहिती आहे आधीपासूनच की या सगळ्या मागचा मास्टर माइंड हा हर्षवर्धन जहागीरदारच असणार आहे. पण पुरावा नसल्यामुळे मी शांत होते. कारण पुराव्याच्या अभावी जर मी त्यांचं नाव घेतलं असतं तर तू माझ्या बरोबर नाही तर माझ्या विरोधात उभा राहिला असतास. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, हो ऊर्जा, अगदीच बरोबर बोलतेस तू. आता तर मला कळून चुकलंय की मला नेमकं काय करायचं ते. आणि अशातच आता ऊर्जाने सांकेतिक भाषेमध्ये या बाईला नेमकं काय करायचं ते सांगितलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय ती बाई आता हर्षवर्धनच्या घराजवळ पोहोचते आणि तिने आता हर्षवर्धनच्या घरात जाऊन थेट हर्षवर्धनला आवाज दिलेला असतो, अहो साहेब साहेब काय करताय तुम्ही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय गये तुझी एवढी हिंमत, तू माझा फोन उचलला नाहीस, वर तू इथे माझ्या बंगल्यात आलीस. अगं तुला काय वाटलं, तू आता काय मला त्रास देणार की काय. लक्षात ठेव, तुला जर फुकट मरायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता मी सांगतोय म्हणून इथून चालती हो आणि पुन्हा मला तुझा थोबाड दाखवू नको. त्यावर ती बाई म्हणत असते, साहेब साहेब प्लीज समजून घ्या, तुम्ही मला जे काही करायला सांगितलं ते मी केलं. अहो मला सांगा, त्या ऊर्जा शिंदेला उगाचच या सगळ्यामध्ये अडकवलं तुम्ही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मी काय केलंय ना ते मला माहिती आहे आणि मला अक्कल शिकवायची नाही. यापुढे जर पुन्हा तू मला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र मी शांत बसणार नाही हा. त्यावर मात्र आता थेट तिथे शौर्य आलेला असतो आणि तो जोर जोरात टाळ्या वाजवत असतो. वाह वाह हर्षवर्धन जहागीरदार, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. काय खेळ खेळलात तुम्ही. तुम्ही ज्याप्रमाणे खेळ खेळलात ना ते जर अख्ख्या मीडियाला कळलं तर तुमची वाहवा होणार आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य शौर्य असं काही बोलू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही घडलं आहे ना ते तू विसर. आणि मी तुला सांगतो, तुला आता एकही गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाहीये. कारण या घरातील व्यक्तींच्या भल्यासाठी मला असं वागावं लागलं. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड शब्द जपून वापरा. काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. त्यावर शौर्यला आता हर्षवर्धन म्हणत असतो, कळतंय मला, पण आता त्या ऊर्जा शिंदेच्या बाजूने अजिबात बोलू नको. ती अजिबातच तुझ्या योग्यतेची नाहीये. ती तुझ्या योग्यतेची असती ना हर्षवर्धनची सून व्हायच्या लायकीची तर मी कधीच तुम्हा दोघांना एकत्र आणलं असतं. पण ज्या क्षणी मला समजलं की ती तुझी बायको होण्याच्या लायकीची नाहीये त्या क्षणापासून मी तिला तुझ्या आयुष्यात येऊ दिलं नाही आणि यापुढेही येऊ देणार नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड तुमच्याकडनं मला इतक्या घाणेरड्या वृत्तीची अजिबात अपेक्षा नव्हती. पण मला ऊर्जा ज्या ज्या वेळेला तुमच्या विरोधात काही बोलायची ना मी तिला सडेतोड उत्तर द्यायचो. पण आज मला कळतंय की मी किती चुकीचा होतो. पण लक्षात ठेवा, आज कितीही काही झालं ना तरी मी तिच्या बरोबरीने उभा राहणार आहे तुम्हाला ठेचण्यासाठी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शब्द जपून वापर. माझं जर टाळकं सटकलं ना तर इथेच तुला आडवा करेन आणि तुझ्यावर बसेन आणि तुला चेमण्याचं काम करेन. त्यावर शौर्य म्हणत असतो, वा डॅड वा, म्हणजे स्वतःच्या मुलालाही तुम्ही त्रास देणार, त्याला संपवणार तर. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे परिस्थितीच जर तुझी आणलीस ना तर मला तसं करावं लागेल. आता हे सगळं ऐकल्यावर डॅड मी तुम्हाला अजिबातच आता सोडणार नाही असं म्हणत हर्षवर्धनची कॉलर शौर्याने धरलेली असते आणि हर्षवर्धनला जोरात शौर्याने गराक्कन फिरवलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय, डॅड तुम्ही आता माझ्या डॅड बनण्याच्या लायकीचे अजिबात नाही आहात. आता यापुढे मी तुम्हाला अजिबातच डॅड हाक मारणार नाही. तेवढ्यात ऊर्जा तिथे येते आणि म्हणत असते, काय मग हर्षवर्धन जहागीरदार, काय वाटलं होतं तुम्हाला. तुम्ही एकेकाळी खूप मोठ्या लेवलचे वकील असाल आणि तुम्हाला कोणीच हात घालणार नाही. पण आज तुमची अवस्था
अत्यंत बिकट करण्यासाठी हा तुमचा मुलगाच तुमच्या समोर काफी आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ए ऊर्जा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू या माझ्या मुलाला तुझ्या प्रेमात वेडा बनवलंयस, पण लक्षात ठेव, ज्या क्षणाला तुझ्या प्रेमाचं भूत त्याच्या डोक्यावरनं उतरेल ना, त्याच वेळेला त्याला कळेल की तो किती मोठा चुकलाय ते. त्यावर शौर्य म्हणत असतो, बस का रे हर्षवर्धन, लायकीत राहा. आता तू स्वतः काय केलंयस त्याचे गुणगान गाण्यापेक्षा स्वतःला नवीन अक्कल पाजण्याची मशीन समजू नको. आणि अशातच आता शौर्य बाजूला असलेला दांडका उचलायला जात असतो. तेवढ्यात तिथे कुमुदिनी आलेले असते आणि कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, तुला काही एक करायची गरज नाहीये. या हर्षवर्धनचा खरा चेहरा आम्हा सगळ्यांसमोर उघड झालाय. तो पूर्जा बरोबर ज्या पद्धतीने वागलाय ना, ते अत्यंत चुकीचं आहे आणि आता त्याला अजिबातच मी माफी देणार नाही. असं म्हणून उभा आडवा करत आता हर्षवर्धनला थेट कुमुदिनीनेही सुनावलेलं असतं आणि यापुढे त्याला कोर्टात काय कुठेही उभं राहायची लायकी ठेवणार नाही. आणि या संदर्भात आता ऊर्जाने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि या सगळ्या घटनेचा सारांश त्यांच्यासमोर लेखाजोखासकट ठेवलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, असल्या पुराव्याने मी आज जात नसतो. त्यावर उमेदिनी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव हर्षवर्धन, तुला जे वाटतंय ना त्याची काशी करण्यासाठी ही कुमुदिनी तुझी आईसाहेब पुरेशी आहे. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.